म्हणजे आम्ही असं करू तर मी आणि तू हे सुद्धा नसायला पाहिजे. आम्ही हा आम्ही आणि लिहायला लागले ते सगळंच आठवत गेलं मला. खरंय. मग म्हणलं लिहून तर बघू काय होतंय. का 3 मुली पदरात, तो संसार तर सगळा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि हा खरोखर जन्माला आलेला कलावंत म्हणतात ना, बॉर्न आर्टिस्ट तसा होता. फक्त त्यालाही त्याची सुरुवातीला नीटशी जाणीव नव्हती आणि बाकीच्यांना तर नव्हतीच. तर त्यामुळे म्हटलं की हा जो तसं वागतोय ना, वागू दे. दुसरा स्वीकाराचा भाग की तो काहीही मिळवत नव्हता आणि माझं उत्तम सर्व्हिस होती, त्याच्यात तर चांगलंच चाललं असतं आमचं. म्हणून मग तो थोडा व्यवहारी, थोडा भावनिक असा तो निर्णय घेतला गेला की ह्याला जे करायचं ते करू द्या, मी बाकीचं पाहून घेते. मराठी पुस्तकं का इंग्रजी पुस्तकं? मराठी. का? माझी माय मराठी आहे, मला त्याच्यातच आकलन होतं. क्या बात आहे. आणि हे 30 पुस्तकांचा इंग्रजीतून अनुवाद केलेल्या आपण अनुवादिकेकडनं आता हे उत्तर ऐकतो, हे महत्त्वाचं. हे त्याच्यासाठीच केले अनुवाद की जे माझ्यासारखे वेडपट आहेत की त्यांना कळतंय इंग्लिश भाषेत काय लिहिलं, पण इथं जे भिडणं असतं की नाही ते मराठी शिवाय नाही. तर माझ्यासारख्यांसाठी मी ते अनुवाद केले. तर त्याच ह्याच्यात मी म्हणते की अनुवाद हे यशोदेचं व्रत आहे. अगदी मनाने रोमॅन्टिक हे कळतं. त्यांचं लहानपणापासून एकंदर असलेलं एक रोमॅन्टिक वृत्ती, पुढे सदाशिव अमरापूरकर या व्यक्तीबरोबर जडलेलं खरं शालेय वयापासून असलेली ओळख, कॉलेजपासून जडलेलं प्रेम आणि पुढे तेवढ्यावर संसार टिकत नाही. त्यासाठी ते प्रेम इव्हॉल्व्ह करण्यासाठी स्वतःला बदलत नेत जाण्याची अभूतपूर्व क्षमता, या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. आणि तुम्हाला वाचक म्हणून आधी धन्यवाद देतो की तुम्ही फार उत्तम लेखन हे केलंय. मला खूप आनंद झालाय. एवढं म्हणून पुरेसं आहे की नाही. धन्यवाद. आई ग थांबा. म्हणायचो एकमेकांना, म्हणजे विनोद सांगायचो खूप. संसार करणं ही काही सोपी गोष्ट नसते आणि आत्ताच्या काळात तर ती दुर्मिळच होत चालली. आणि आपल्या आपल्या याच्यात असा संसार होऊ शकतो का? तर नाही. नमस्कार. बुकब्रोचा हा 4था सीझन आहे. आपले ऑलरेडी बऱ्यापैकी पूर्वीचे जे सगळे भाग झालेत इंग्रजी आणि मराठी ते तुम्ही चवीने बघितलेत, वेळोवेळी दाद दिलेत. खूप उत्तम पाहुणे आपल्या बुकब्रोमध्ये, लेखक, कधी कधी गायक देखील येऊन गेलेत. आणि आजचा जो भाग आहे त्यात मी तुमचं खरोखर सहर्ष स्वागत करतो, कारण माझ्या शेजारी ज्या बसल्या आहेत त्या एक एकदम भारी आहेत मॅडम. त्यांचं नाव तुम्हाला सांगतो, सुनंदा अमरापूरकर. आता अमरापूरकर म्हटलं की आपल्याला, मला तरी वाटतं की निदान तमाम भारतीयांना पहिल्यांदा नाव आठवतं ते सदाशिव अमरापूरकर. एक तर ते आडनाव कुलकर्णी देशपांडे असं कॉमन नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि मग त्या आडनावाचं दुसरं कोण पटकन आठवत नाही लोकांना. आणि सदाशिवजी हे इतके मोठे अभिनेते होते. पण इथे एक पुस्तक आलंय मेहता प्रकाशनाचं, आणि तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की मी माझी सगळी समीक्षक म्हणून बेस्ट कपॅसिटी वापरून हे आता पुढचं विधान करणार आहे की यानंतर संपूर्ण महाराष्ट्र अमरापूरकर म्हणलं की दोघांना आठवेल, एक सदाशिव आणि आज ज्या आपल्या पाहुण्या आल्या आहेत आणि या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत सुनंदा अमरापूरकर. तुमचं मनापासून स्वागत बुकब्रोमध्ये. थँक्यू सो मच माझी एवढी स्तुती केल्याबद्दल. पण मी तशी आहे की नाही हे मला माहिती नाही. छोटासा काहीतरी प्रयत्न करायचा म्हणून मी हे पुस्तक लिहिलंय. एक तर तुम्ही इथे बघाल की हा छोटासा प्रयत्न बऱ्यापैकी जाडजूड आहे. सगळ्यात साधं क्वांटिटेटिव्हली बघितलं तरी. मजेचा भाग वेगळा आहे. अतिशय विलक्षण ताकदीचं असं आत्मचरित्र आहे. एकतर एक मोठा सामाजिक दस्तऐवज आहे याच्यात. एक कालपट आहे मोठा महाराष्ट्राचा समाज जीवनाचा, समाजाच्या भावनिक जीवनाचा कालपट आहे की तुम्ही नगरला जेव्हा होतात, अहमदनगरला, तिथपासनं लहानपणाच्या तुमच्या त्या आठवणी, त्या काळातल्या शाळा, त्या काळातले शिक्षक, त्या काळातलं सगळं एक वेगळं जग, घरचे संबंध, सोवळं ओळख. दुसरं अर्थातच ते नातेसंबंधांवर बोलणार आणि अर्थातच सदाशिव अमरापूरकर आणि सुनंदा अमरापूरकर या दोघांमधलं काय रहस्य होतं, किती होतं, या सगळ्याचा उहापोह
कधी थेट आणि कधी न बोलता, असा या पुस्तकात मला केलेला आढळतो. तिसरं जे पुस्तक आहे ते एका आईचं आत्मकथन आहे. त्यांच्याही नकळत 10 वेळा त्यांच्या तिन्ही मुलींचं जे त्यांनी कौतुक केलंय, हे केलंय आणि तेही मला वाटतं अनेक वाचकांना, विशेषतः महिला वाचकांना आवडणार आहे. आणि जे चौथं आणि महत्वाचं मला सगळ्यात शेवटी या कथनातला एक भाग वाटला. त्यांनी एका ठिकाणी म्हणलंय की रंगुनी रंगात साऱ्या, असं जरी असलं तरी इतकं खरंच रंगून जाणं, इतकं हरवून जाणं आवश्यक होतं का? ती अगदी काय एक्झॅक्ट विधान आहेत मी नंतर अभिवाचन करतो. बुकब्रोच्या मंडळींनी त्यावर कॉमेंट लिहिली होती, सगळ्या महिलांनी विशेषतः, की हो, हे सगळ्यांना वाटतं. तर हा मला वाटतं असा एक चार हा एक दणकट धागे असलेला एक आहे आणि तो जो पंचकोन साधलाय तो कशाने साधलाय? तर या देखण्या, हसतमुख व्यक्तिमत्वाने आणि त्यांची जी प्रसन्नता आहे आणि ज्या रोमॅन्टिक कविता त्यांच्या पुस्तकात ठाई ठाई आहेत सगळ्या ह्याच्यात, त्या मला फार इंटरेस्टिंग वाटल्या. त्या अगदी मनाने रोमॅन्टिक हे कळतं. त्यांचं लहानपणापासनं एकंदर असलेलं एक रोमॅन्टिक वृत्ती, पुढे सदाशिव अमरापूरकर या व्यक्तीबरोबर जडलेलं खरं शालेय वयापासून असलेली ओळख, कॉलेजपासून जडलेलं प्रेम आणि पुढे तेवढ्यावर संसार टिकत नाही. त्यासाठी ते प्रेम इव्हॉल्व्ह करण्यासाठी स्वतःला बदलत नेत जाण्याची अभूतपूर्व क्षमता, या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. आणि तुम्हाला वाचक म्हणून आधी धन्यवाद देतो की तुम्ही फार उत्तम लेखन हे केलंय. थँक्यू सो मच आशुतोष. मला म्हणजे नवल वाटते की बापरे, एवढं हा बोलतोय या पुस्तकावर, म्हणजे आपण खरंच काय असं छान एवढं लिहिलंय की काय. कारण मी जे लिहिलं ना, अगदी सहज जसं घडलं, जसं जाणवलं तसं लिहित गेले आणि साधंच आपण गप्पा मारतो तशा पद्धतीने मी ते लिहिलंय. त्याचा कोणताही अभ्यास नव्हता, त्याच्या मागे पूर्व विचार असा कुठलाही नव्हता. कारण कुठलीही गोष्ट अशा पद्धतीने करायची हा माझा स्वभाव नाही, की माझ्या मनात असं आलंय हो, मग ह्याच्यात टॅक्स फ्री अमुक होतं का, हे होतं का, किती चौरस फूट आहे, असा विचार करणाऱ्यातली मी नाही. अत्यंत उत्स्फूर्त. म्हणजे इथं आल्यावर मला खूप आवडलं की हे खूप छान आहे सगळं, तर मी पटकन म्हणणार आणि त्याचा रसास्वाद घेणार. वा, क्या बात. कारण प्रत्येक क्षण हा आनंदात घालवायचा ही एक वृत्ती आहे. क्या बात, क्या बात. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटतोय की तुम्ही आता म्हणालात की तुम्ही उत्स्फूर्तता ही मानता आणि ठरवून काही तुम्ही लिहित नाही. पण एवढं मोठं लेखन तुम्ही केलं तर ते तुम्हाला मुळात का लिहावंसं वाटलं? म्हणजे उत्स्फूर्त कविता मी समजू शकतो, पण एवढी 400 पानं उत्स्फूर्ततेने का लिहावीशी वाटली? का हे आत्मकथन लिहावंसं वाटलं? त्याच्या जोडीला माझा उपप्रश्न आहे. इथे तुम्हाला शीर्षक दिसेल, खुलबर दुधाची कहाणी. तर मला, मी हातात पहिल्यांदा घेतलं ना, मला काही कळलंच नाही. तो खुलबर शब्द मराठी वाचतो मी आणि बहुतेक लिहितोय, पण मी कधी ऐकला नव्हता. माझी बायको आहे कोकणातली, रत्नागिरीची. तर तिने इकडे, ती उभी होती आता, माझ्या घरातच शूटिंग चालू आहे, पलीकडे स्वयंपाकघरात काहीतरी करत होते आणि मी असाच बसलो होतो. तर ती म्हणाले, अरे ती कहाणी आहे त्या पूजांमधली आणि याच्यातली मी ऐकली आहे. तर तिला ते माहित होतं. मग ते नंतर मला लक्षात आलं की तिथे कव्हरवरही शंकराची पिंड आहे, आत त्याचा उल्लेखही आहे. पण तरीही मला अजून ते कोडं उलगडलं नाही. त्यामुळे माझे 2 प्रश्न, का आत्मकथन लिहिलं आणि शीर्षक. तर मी दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. तर काय तुझ्या पुस्तकाचं नाव, असं जर कोणी विचारलं आणि मी सांगितलं खुलभर दुधाची कहाणी, काय असा प्रत्येकाचा प्रश्न असतो. प्रत्येकाचा म्हणजे विशेष करून तुमच्या पिढीतल्या लोकांचं. आता आम्ही जे आहोत ते आम्हाला माहितीये की श्रावण महिन्यात कसं घरी कहाण्या वाचल्या जात होत्या, दर वाराची एक कहाणी, तशी सोमवारची ही कहाणी खुलभर दुधाची कहाणी. आणि त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे आता ती कहाणी सांगायला गेलं तर पुष्कळ मोठी आहे, पण सगळ्या घरातील मुलाबाळांना तृप्त करून मग ती म्हातारी, खुलभर म्हणजे छोटस नैवेद्याचं भांड असतं की नाही, चांदीचं आपल्या देवाला, हा, तेवढं घेऊन ती गेली आणि शंकराच्या देवळात गाभाऱ्यात तिने तोपर्यंत अर्धाच भरला होता. पूर्ण राज्यातल्या लोकांनी तिथे दूध आणून घातलं, मुलाबाळांना दिलं नाही, कोणाला काही दिलं नाही, सगळं तिथे, कारण राजाचा हुकूम होता. बरोबर. तरी अर्धाच गाभारा भरला. ही म्हणली ठीक आहे, मी घालते ना नेऊन. मग सगळ्यांना दिलं आणि मग उरलेलं थोडस दूध घेऊन तिने गाभाऱ्यात ओतलं, त्याबरोबर पूर्ण गाभारा भरून गेला. क्या बात. तर ती जी म्हातारी आहे ना, त्या सोमवारच्या कहाणीतली, ती माझा आदर्श आहे. अगदी लहानपणी ऐकलेली ही कहाणी, पण तेव्हा देखील मला वाटलं किती छान. म्हणजे
तिने स्वतःची सगळी कर्तव्य पूर्ण केली बरोबर. आणि मग तिने देवाला अर्पण केलं, ते त्याला बरोबर. पावलं. बरोबर. तर एकूण मी लिहिलेलं जेव्हा वाचलं तेव्हा मला वाटलं खरंच की आपलं असंच आहे. म्हणून मग ते शीर्षक सुचलं, क्या बात आहे. फुलभर दुधाची कहाणी. का तुम्हाला लिहावंसं वाटलं? काही बोचत होतं या सगळ्या तरीही आदर्श संसारात? काही आत खुपत होतं? खुपत नाही, खुपत नव्हतं. पण एक ज्या वेळेला जगून झालं, बरीच वर्ष जगून झालं, बरीचशी कर्तव्य पार पडली चांगली, त्यावेळेला एक मनाला स्वास्थ्य येतं आणि त्याच्यातून थोडंसं बाहेर येऊन आपण त्याकडे बघू शकतो. आणि त्यावेळेला मला आतून जे काय म्हणायचं होतं किंवा लिहायचं होतं ती उर्मी वर यायला लागली. आणि मग मला वाटलं की मग का नाही आपण हे लिहून काढू, की माझ्या वाट्याला जे जीवन आलं ते माझ्या बरोबरीच्या 4-4 मुलींपेक्षा वेगळं होतं. सुरुवातीपासून मी जे जगले आणि एकदम जसं एक उंच उडी घ्यावी तसं माझ्या जीवनात झालं आणि ते सगळं मला पेलावं लागलं. तर हा जो बदल आहे, कारण शिकतात सगळे, प्रेमात पडतात, लग्न करतात, सगळं 4-4 होतं. आणि एक क्षण असा आला ज्याची अजिबात कल्पना नव्हती. तयारी तर सोडून द्या, अजिबात कल्पना नव्हती. एका रात्रीत जे मोठं काय म्हणता येईल प्रसिद्धी आणि सगळा लोंढा अंगावर आला आणि तिथून पुढचं जीवन त्या लेवलनी सुरू झालं. तर हा जो बदल आहे तो मी कसा स्वीकारला, मी काय काय केलं हे माझ्या मैत्रिणींना, मला जे जाणतात त्यांना समजावं आणि त्यातून जर काही त्यांना मिळालं तर ते त्यांनी घ्यावं किंवा त्यांना आवडावं, एवढ्या माफक अपेक्षेने मी हे लिहून काढलं. आणि लिहायला लागले ते सगळंच आठवत गेलं मला. खरंय. मग म्हणलं लिहून तर बघू काय होतंय, आणि मग बरं वाटलं मला, म्हणून मग ते तसंच ठेवलं. आणि एका घटनेपर्यंत येऊन मग तो उत्साह माझा जणू काही सगळं शांतच झाल्यासारखं झालं. म्हणजे सदाशिवजी गेले त्यानंतर मला वाटलं की सगळ्याच बायकांना हा अनुभव, बऱ्याच बायकांना येत असेल की पुढे काय, आता आपण आजच्या रात्री तरी नीट म्हणजे ते पुढे आपण पाऊल टाकू शकणार आहोत की नाही. पण तसं झालं नाही, म्हणजे माणसाला जगावंच लागतं, तशी ती माझी स्टेज सुरू झाली. म्हणून त्या ठिकाणी मी हे थांबवलं. तुमचा स्वतंत्र कलाविष्कार अभिनयात असेल, लेखनात असेल, काव्यात असेल, मला माहित नाही एक्सप्रेशन काय असेल, असा खूप मोठा अजून होऊ शकला असता. याच्या खुणा या पुस्तकात मला ठाई दिसतात, अनेक ठिकाणी दिसतात की अरे ही व्यक्ती देखील मोठी स्टेजवरची आर्टिस्ट झाली असती किंवा ही व्यक्ती ऑलरेडी खूप पुस्तकं प्रसिद्ध झालेली लेखिका झाली असती. आणि तसं संसारात उघड तुमच्या ते झालेलं नाही. म्हणजे त्यांनी अनुवादिका म्हणून फार मोठं काम केलं, त्याकडे आपण नंतर येणार आहोत. पण मूलतः मी म्हणतोय की जसं म्हणजे समजा सदाशिवजींची एक मोठी कारकीर्द होती आणि त्यांचे फॅन फॉलोअर असते, तसे यांचेही होऊ शकले असते असं मला नक्की वाटलं हे पुस्तक वाचताना. तर ते झालं नाही, याच्या मागे काय तुम्हाला कारणं वाटतात? संसाराने तुम्हाला अडकवलं का? त्याविषयी तुम्हाला काही खंत आहे का? आणि हा एक प्रश्न आहे. दुसरं असं आहे की हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की तरीही जे काही तुमचं आयुष्य होतं आणि जो काही तुम्ही आयुष्याला आकार दिलात त्या सगळ्याचा तुम्ही फार अर्थपूर्ण आणि समंजस स्वीकार केलात. आणि आजकाल आपण जोडपी जेव्हा बघतो, तरुणी विशेषतः, तेव्हा अगदी छोट्या मोठ्या गोष्टींवरनं नकार दिले जातात आणि नकार बसवायची ही सवय नसते अनेकदा. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की तुम्हाला खंत वाटली का कधी की आपण स्वतंत्र कलाविष्कार करू शकलो नाही? दुसरा असा आहे की तो स्वीकार केला, त्यावरनं तुम्ही नव्या जोडप्यांना काय सल्ला द्या? आशुतोष, हल्ली असं काही आहे का रे की अनुभवी लोकांचा सल्ला मागायचा आणि मग आपण त्याप्रमाणे आपलं जीवन जगायचं, असं काही आहे का? नाहीये. तर मला नाही वाटत की कुणी असं विचारेल आणि मी त्यांना सल्ला देईन आणि त्याप्रमाणे ते करतील. पण आता तू विचारतोच आहेस म्हणून मी सांगते की त्यांना आमचे तरुण जोडपी बुकब्रोची नक्की काही ऐकणार तुमचा सल्ला. मी त्यांना सांगून टाका तिकडे की ज्या वेळेला म्हणजे आपण कॉलेजमध्ये असतो, आपण शिकत असतो, आपण जॉब करत असतो, तेव्हा आपल्याला मित्र भेटतात, मैत्रिणी भेटतात आणि आपला छान मैत्री जमते, छान रिलेशन डेव्हलप होतात. त्यातून जेव्हा आपण एकत्र राहायचं किंवा पुढचं आयुष्य एकत्र काढायचं असं आपण जेव्हा काही ठरवतो,
त्याचा अर्थच असा आहे, हम्म. म्हणजे आम्ही असा अर्थ घेतला हम्म. आणि अजूनही माझ्या मनात तोच आहे की जेव्हा तुम्ही पुढचा प्रवास आपण एकत्र करायचा आहे असं ठरवता, तेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून हे अध्यारूत आहे त्याच्यात. वा. म्हणजे तो तिकडे आहे आणि ही इकडे आहे आणि आपल्या आपल्या याच्यात असा संसार होऊ शकतो का? तर नाही. तर लग्न करणं म्हणजे मुळात एक होणं आहे. मी आणि तू हे वेगळे न राहता आपण होतो. ही संसाराची पहिली पायरी असं माझं म्हणणं आहे. आणि तसं मानून जेव्हा तुम्ही चालायला लागता ना, काही गोष्टी आपोआप दूर होतात. वा, क्या बात आहे. वा. म्हणजे आम्ही असं करू तर मी आणि तू हे सुद्धा नसायला पाहिजे. आम्ही म्हणजे आमचं असं आहे, आम्ही कोथरूडला राहतो, खरं म्हणजे आम्हाला पुण्याला जायचं, व्हॉट एव्हर. तर तिथंच पहिली सुरुवात आहे समर्पणाची. एका बाजूनी नाही, दोन्ही बाजू. आणि ज्या वेळेला आता माझं वैयक्तिक ह्याचं सांगते की ज्या वेळेला आम्ही दोघं एकत्रच नाटकात कामं करत होतो, तिथेच आमची गाठ पडली, प्रेम जमलं, व्हॉट एव्हर. या बाबतीत मी आता एकदम असं सहज बोलण्या इतक्या वयात आलेली आहे. तर तेव्हाच लक्षात आलं होतं की आपणही नाटकात काम करतो, पण हा जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा अख्खं स्टेज चैतन्याने उजळून निघतं. एवढं टॅलेंट ह्याच्यामध्ये आहे. तर एक आपले मित्र म्हणून आपण एकाच पातळीवर असतो, त्यावेळेला काय असं काही बघत नाही आपण. तर त्या याच्यात ते रिलेशन तर दृढ झालं, पण संसाराला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की ह्याच्यातलं जे काय आहे ना, लखलखीत आहे ना, त्याला चांगले पैलू पडले पाहिजेत. आणि हा प्रकाशल्याशिवाय राहणारच नाही ही मनोमन खात्री बर का. त्यावेळेला तो अजिबात प्रकाशात आलेला नव्हता, काहीच नव्हतं, पण माझी खात्री होती की ह्याच्यामध्ये आहे आणि हे चमकणार. मग असं मनोमन. आणि काही तुला गंमत सांगू का, अजिबात आम्ही बसून विचार विनिमय कोणत्याही गोष्टीचे केले नाही. म्हणजे मी उत्स्फूर्तपणे नाही, तो पण तसाच होता, तो माझ्या पुढचा होता. त्यामुळे ते घडत गेलं बरं का, असं घडत गेलं. आणि मग मी थोडीशी व्यवहारी असल्यामुळे मी असं ठरवलं की आपलं LIC बरं चाललंय नाही का, 3 मुली पदरात, तो संसार तर सगळा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि हा खरोखर जन्माला आलेला कलावंत म्हणतात ना, बॉर्न आर्टिस्ट, तसा होता. फक्त त्यालाही त्याची सुरुवातीला नीटशी जाणीव नव्हती आणि बाकीच्यांना तर नव्हतीच. तर त्यामुळे म्हटलं की हा जो तसं वागतोय ना, वागू दे. दुसरा स्वीकाराचा भाग की तो काहीही मिळवत नव्हता आणि माझं उत्तम सर्व्हिस होती, त्याच्यात तर चांगलंच चाललं असतं आमचं. म्हणून मग तो थोडा व्यवहारी, थोडा भावनिक असा तो निर्णय घेतला गेला की ह्याला जे करायचं ते करू द्या, मी बाकीचं पाहून घेते. क्या बात आहे. इतकं साधं होतं ते. ते अजिबात साधं नाहीये याची मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. मला आता एकदम माझे आई बाबा आठवले की माझे वडील बँकेत तेव्हा काम करत होते, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये, आणि मोठ्या पदावर चाललेच होते ते आणि गेलेच असते. पण त्यांचा सगळा जीव अख्खा समाजकारणात, राजकारणात होता. तर माझ्या आईला नेसवाडिया कॉलेजमध्ये तिची नोकरी मिळाली तर ती म्हणाली की अरे, पुरुष प्राध्यापक जर एकटा कमवून घर चालवू शकतो, त्या काळातलं सांगतोय हा, तर मी चालवते, तू सोड तुझी नोकरी आणि तू राजकारणात जा. तर त्यामुळे हे निर्णय इतके साधे नसतात, सोपे नसतात, आणि ती बाई ताकदीची असते हे मला माझ्या घरातलं माहिती उदाहरण. त्यामुळे आय कॅन टेल की हे या साधं म्हणतात हे यांचं मोठेपण. हे अजिबात निर्णय साधे नव्हते, नसतील. पण त्यात सदाशिवजींचंही असं मला वाटतं की तो जो विश्वास पत्नीने दाखवला तो त्यांनी अख्खा सार्थ करून दाखवला. अगदी अगदी. म्हणजे त्याच्यामध्ये या असंही मला वाटतं ना, या क्षेत्रात अनेक प्रलोभनं असतात. थोडंसं यश मिळालं की आजही आपण बघतो कलाकार घरंगळत जातात. आणि पुरुषाच्या बाबतीत तर मदिरा आणि मदिराक्षय असं तर एक असतं, अनेकदा असतं. या सगळ्यातनं इतकी वर्ष निरंतर बॉलिवूड सारख्या जीव घेण्या, गळे कापू अशा क्षेत्रामध्ये देखील तुम्ही पाय रोवून काम करत सातत्यानं राहणं, हे एक मोठं त्यांनी मला वाटतं एक अचिव्हमेंट करून दाखवली. आणि त्याच्या मागे या होत्या फार, त्यांनी सल्लाही आपल्याला सगळ्यांना फार चांगला दिला. आणि मला वाटतं त्यांनी ते उत्तरही एका ओळीत दिलं की मी राहतच नाही, राहायलाच नाही पाहिजे, आम्ही होतो. म्हणजे हा जो बेसिक आहे ना, परस्परांवरचा विश्वास,
क्या बात. तोच काम करतो की होऊ दे ना, काय करायचं त्याला करू दे, शिवाय नशिबाने नाहीच यश मिळालं तरी मी आहे ना, मी पाहून घेईन. म्हणजे मी असं सांगते की आमच्या घरात मी कमावलेला पैसा आहे का त्यांनी कमावलेला आहे हा विषयच कधी आला नाही. म्हणजे असं नाही की दे की तुझ्या अकाउंटचा, हे कधीही आमच्या घरात हा डायलॉग नाही. जो पैसा येतो तो आपला आहे. म्हणजे मुळात जे आपलं सांगितलं ना त्याच्यात हे सगळंच आलं. हा म्हणजे काय एलआयसी ते पगार वाढले का तेव्हा काय कधीही आमच्या घरात हा विषय नाही. उलट पुढे खूप पुढे आल्यानंतर कारण समाजकार्याची त्यांना खूपच आवड मनापासून. कुणी आले संस्थेचे माणसं काही डोनेशन करायचं असलं तर काही नाही, मी असायचे किचनमध्ये हाका मारायचं की नंदा यांना इतक्या हजाराचा चेक दे डोनेशन म्हणून द्या. एवढेच शब्द. कधीही त्यांना दुसऱ्यांदा सांगावं लागलं नाही, त्याच्यावर मी क्रॉस क्वेश्चन केला नाही. असे ते विश्वासाचेच ते सगळे परिणाम. आणि त्यांनी इतका तो निगुतीने सगळा व्यवहार सांभाळलेला. त्यांनी त्यात म्हटलंय की छोटीशी देखील शिल्लक पगाराची वाढली तर लगेच त्या रिकरिंग अकाउंट उघडायच्या, एफडी उघडायच्या, एका वहीत कधी सगळ्याच्या मॅच्युरिटी होणार हे लिहून ठेवा. मला स्वतःला अत्यंत हृदय आणि आवडलेला जो भाग आहे तो त्यांच्या आयुष्यातला आहे, जो त्यांनी अतिशय मनपूर्वक चितारलाय, तो म्हणजे त्यांचं लहानपण, त्यांचं पुढे लग्न साधारणतः झाल्यानंतरचं जे तरुण वय आणि या सगळ्यात त्यांना भेटलेले त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांचे घरची त्यांची आई विशेषतः, आणि त्याच्यानंतर अगदी शेवटपर्यंत त्यांच्या सासूबाई देखील. तर आपण जसं सास बहु रिलेशन म्हणतो असं ते नक्की यांचं नव्हतं. हे या पुस्तकात आपल्याला अगदी ठायठाई कळतं की सासू म्हणजे ते एक पारंपरिक घर होतं. म्हणजे सोळं सगळं अगदी पिरियड्सच्या वेळी पाळणारं यांचं सासूरवाडी होती. मोठा वाडा होता तो नगरचा. आपण म्हणजे मला तो ना वास्तुपुरुष मधलंच घर खरं आठवत होतं बरं का, तुमचं सगळं ते वाचताना त्या पद्धतीचं. पण असं असलं तरी नंतर सगळी बदलत जाणारी सगळी नातेसंबंध आणि शेवटी ती जी सासू आहे तिचं या सुनेबरोबर झालेलं मुलीसारखंच असलेलं नातं, की शेवटी जेव्हा त्या जातात तेव्हाचेही जे सगळे प्रसंग तुम्ही लिहिले, हा सगळा फार उत्तम या कथनातला भाग आहे. आता मागे सगळं वळून बघताना तुम्हाला या सगळ्या नात्यांनी काय काय दिलं, काय काय शिकवलं, काय आठवणी तुम्हाला शेअर करायला आवडतील आता? अरे फारच म्हणजे ते हे सगळं माझ्या भावनांना हात घालणारा प्रश्न विचारला असतो. कारण ना ही माझी सगळी सासरची माणसं इतकी चांगली की मी जणू काही सासरी राहतच नव्हते, मी माहेरीच राहत होते. इतकं माझ्यावर प्रेम केलंय सगळ्यांनी आज तागायत. तर त्यामुळे ना त्याच्यातून बाजूला होऊन कसं काय रे असं बघायचं आणि काय वर्णन करायचं, कशाला, माझी आईच होती ती. ते मी लिहिलंय त्याच्यात की सासऱ्याला फादर इन लॉ म्हणतात, पण आमचे दादा वॉज आवर फादर मोर दॅन अ रिअल फादर. आणि खरोखर येते त्यांनी मला सून म्हणून धरलं नाही कधी. माझ्या दीराने मला बहीण म्हणून समजला आजपर्यंत. त्याचा भाऊ तिथे नसायचाही कधी, पण कधीही माझ्याशी वागण्यात कुणाकडूनही दुजाभाव झाला नाही. ते इतकं मोठं म्हणजे माझी जमेची बाजू मी समजते. नाही तर 3-3 मुलींना घेऊन आपला नवरा तिथं नसताना, तो काही कमवत नसताना, जर मला चांगलं त्यांना म्हणजे इतकं चांगलं वाटतंय अजूनही, तर ते चांगले असल्याशिवाय हे घडणंच नव्हतं. तर ती कृतज्ञता खूप आहे माझ्या मनात आणि शेवटपर्यंत राहील. मी लिहिलंय की मी भाग्यवान स्वतःला समजते ना ते यामुळं. एक जरी कुणीतरी असमंजस असतं आणि तर घरात मग तडे जायला काय वेळ आहे. तुमचा जाऊबाईं बरोबरचा फोटोही आता मला आठवत होतो. इतका बोलका आहे, बहिणीच वाटतं तुम्ही. म्हणजे अगदी त्या पद्धतीचं ते नातेसंबंध होते. आणि तुमचे कॉलेजचे सगळे मित्रमंडळी, तो तुमचा ग्रुप, काही झालं की लगेच तुमच्या त्या नगरच्या, एकूण नगर हे हॅपनिंग प्लेस होतं आणि आमच्या कॉलेजच्या वेळेचेही ग्रुप काहीच नव्हते असा यांचा ग्रुप होता सणसणीत, हे मला लक्षात आलं. तर त्याच्या काही आठवणी आपल्या बुक ब्रोकरांना सांगता का? जरूर. कॉलेज लाईफ आमचं खूप मजेत गेलं, म्हणजे धमाल ज्याला म्हणतात तसं. कारण आम्ही सगळेच खूप म्हणजे म्हणायचं तर आम्हाला साहित्य, संगीत, नृत्य, चित्रकला, वादविवाद, अभिनय या सगळ्यात रस असलेला आमचा असा ग्रुप होता. म्हणजे अमरापूरकर, मी, मकरंद खेर, रमेश कोटस्थाने, असे अनेक सगळे टॅलेंटेड मुलं आणि मुली आमच्या ग्रुपमध्ये होत्या.
आणि उदाहरणार्थ युथ फेस्टिवल आपण घेऊ. पुणे विद्यापीठातच आम्ही म्हणजे अहमदनगर कॉलेज, तर युथ फेस्टिवलला जरी गेलो ना तरी मी किती सुंदर दिसते, मी कशी फॅशन केली आहे आणि मी कशी शायनिंग मारते, हा दृष्टिकोन अजिबात नव्हता. फॅशन बिशन आम्ही काही करायचो नाही, पण आमच्या बक्षिसांनी आम्ही चमकायचो. आणि प्रत्येक ह्याच्यात इतकं, आता रोज रात्री आम्ही की नाही, तुला एक गंमत सांगते, रोज रात्री आम्ही तिथे ग्राउंडवर बसून डिसेंबरच्या थंडीत तिथे एन्जॉय करायचो. कसं, तर मध्ये शेकोटी पेटवायची, सगळ्यांनी बाजूला बसायचं आणि ह्या चर्चा, आम्ही गाणी म्हणायचो, एकमेकांना म्हणजे विनोद सांगायचो, खूप हसायचो आणि एकमेकांवर जोक्स करायचो. पण त्यात कुठेही असा लेव्हलच्या खालचं काही नव्हतं. खूप निकोप असं ते सगळं असायचं आणि भरपूर एकमेकांसोबत वेळ घालवायचा, आनंद घ्यायचा, जोक सांगायचे. अशा पद्धतीने ते जवळजवळ मध्यरात्री नंतरपर्यंत आम्ही सगळे बसत होतो. आणि काय नाही, फक्त चहा प्यायचं मधून मधून. म्हणजे तर फेस्टिवलचा फुकटात मिळणारा चहा असतो की नाही तिकडे, तेवढा तो चालू असेपर्यंत आम्ही मध्ये जाऊन चहा पिऊन यायचो आणि मग पुन्हा हसणं खिदळणं. आमचे प्राध्यापक होते रमेश ज्ञाते म्हणून, ते आमच्यापेक्षा थोडेच मोठे होते, त्यामुळे तोही जसा काही आमचा एक मित्रच होता आणि इतकं मोकळेपणाने आमचं ते रिलेशन होतं. आणि त्यावेळेला जो काही तो निर्मळ आनंद, मी त्याला म्हणते निर्मळ आनंद होता. कोणाची कुणावर कुरघोड्या, जेलसी, तुला फर्स्ट प्राइज मिळालं आणि मला मिळालंच नाही यावर्षी, हे काही मध्ये न येता आमची इतकी सुंदर मैत्री जी आजपर्यंतही आहे, त्यातले जे आम्ही आता आहोत ते सगळे आम्ही अजूनही भेटतो आणि एकमेकांच्या मनात आहोत. तर त्या गोष्टीने आम्हाला इतकी सुंदर ऊर्जा दिली की पुढपर्यंत आम्ही आजपर्यंत ते अगदी छान, अजून आठवण आली तरी ते छान अनुभव घेतो की आपण कुठेही कधी हिणकसपणा कुठल्याही बाबतीत केला नाही. त्याचीच ही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे असं मी आजही समजते आणि त्या भांडवलावर पुढचं सगळं चालू आहे. बुब्रोकरांना एक सांगायला आवडेल की सुनंदा अमरापूरकर हे नाव मी काही आत्ता या पुस्तकामुळे ऐकलं नाही. मला हे नाव आधी माहीत होतं. कधीतरी सहज वाचताना मी सायुरी असं नावाचं एक वेगळं काहीतरी जपानी असणार म्हणून मी हातात पुस्तक घेतलं आणि मेमोयर्स ऑफ अ गेशा नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे. त्यावर नंतर चित्रपट देखील आलाय, तोही छान आहे. इतका छान अनुवाद होता की आपण मुळात कुठलं म्हणजे आधी जपानीत किंवा इंग्रजीत लिहिलेलं पुस्तक वाचतोय असं वाटलंच नाही. मला असं वाटलं की अरे काय सुंदर मराठी पुस्तक आहे, ही लेखिका जपानमध्ये जाऊन हिने काहीतरी बघून लिहिलंय. इतकं छान वाटावं इतका तो अनुवाद होता, प्रभावी होता. तर तो हा बराच जुना काळ, तेव्हा व्हॉट्सअप वगैरे बहुतेक नव्हतं. तर मला अजून आठवत आहे की त्यावर नंबर होता आणि मी तुम्हाला एक साधा टेक्स्ट मेसेज पाठवला होता. कारण मला असं नेहमी वाटतं की अरे दाद दिली नाही ना तर आपल्यालाच त्रास होतो, आत फार अडकून राहतं, दाद पटकन देऊन टाकायला पाहिजे. आणि तेव्हा असं फेसबुक, इन्स्टा हे इतकं नव्हतं. त्यामुळे मी तो मेसेज दिला होता आणि माझ्या आठवणीनुसार तुमचा काहीतरी रिप्लाय मला आला होता. पण मला आता हे किती वर्ष झाली. तर तेव्हा त्यानंतरही मला लक्षात आलं की अरे सुनंदा अमरापूरकर या नावाने अनेक अनुवाद आहेत. मी एक दोन चाळले पण दुर्दैवाने ना वाचले गेले नाही. मनापासून नीट अभ्यासपूर्वक वाचलेलं मी सायुरी होतं. तुमचं अनुवादिका म्हणून जे काम आहे ते मला अतिशय मोठं आणि महत्वाचं वाटतं. तुम्ही किती साधारण 10च्या वर पुस्तकं अनुवाद केला जवळजवळ? नाही, 30 एक पुस्तकं त्यांनी अनुवादित केली आहेत आणि जाडी जाडी वेगवेगळ्या विषयांवरची वेगवेगळ्या पद्धतीच्या लेखकांची त्यांनी केली आहे. आणि या आत्मकथनात माझी ही हलकी छोटीशी तक्रार आहे, लाडीक असेल पण आहे, की त्यांनी एक स्वतंत्र अख्खं प्रकरण लिहायला 30 पुस्तकं, फ्रिकिंग 30 बुक्स ऑफ ट्रान्सलेशन, आणि तुम्ही त्याच्यावर काही लिहिलं नाहीये. की अनुवादित पुस्तकं करताना खूप रंगून गेलो, खूप रमून गेलो, त्याने खूप आनंद मिळाला का? काय वाटलं? जसं मी म्हणते तसं ठरवून काही केलं नाही. ठरवून काही केलं नाही की हा आता आपण ते अनुवाद करायला घेऊया किंवा असा विचार काही नाही. जगता जगता, संसार करता करता ओघात ते असं होऊन गेलं की अमेरिकेत मी मुलीकडे गेले होते तिचं बाळणपण करायला. हल्ली म्हणजे त्या आयांची ती ड्युटी असते. तर एक आता त्यांच्याकडे सगळी इंग्लिश पुस्तकं होती, त्यातलं एक पुस्तक घेऊन मी आपली वाचत बसले. ते नातू होता मांडीवर, झोपला होता आणि मी आपली वाचत होते.
तर ते वाचता 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 मला ते इतकं आवडलं. हम्म. मग माझा जावई आहे, तो कॅन्सर तज्ञ आहे, हम्म. तो आला हॉस्पिटलमधून आणि मी त्याच्याशी बोलत होते. खूप हम्म. बडबड बडबड करायची सवय असल्यामुळे. हम्म. तर त्याला म्हटलं हे पुस्तक किती छान आहे रे. ते हम्म. पुस्तक होतं ट्युजडेज विथ मॉरी, बर मिच अल्बम यांचं. ते बर. पण खूप गाजलेलं. बर. तर ते वाचून काढून त्याला म्हणलं अरे तो प्राध्यापक असं सांगतो हे. मग तो 5 मिनिटं ऐकून मग म्हणतो आई तुम्ही किती थरली फॉलो करताय. वा. आणि मग मुलगी म्हणली माझी की आई ग याचा अनुवाद कर ना तू तू छान करशील. अनुवाद मला काय आपल्या शाळेतला तो प्रश्न आठवला, ट्रान्सलेट इनटू गुड मराठी. आम्हाला एक प्रश्न असायचा तेव्हा तो मला खूप आवडायचा, मी आवडीने करायचे. तर माझी मुलगी म्हणाली की आई तू करून तर बघ, मग नंतर पाहता येईल त्याचं पुस्तक करायचं का काय. तर मला वाटलं ही आयडिया छान आहे. म्हणजे कसं की मला आवडायचंच ते. तर मी ते सुरुवात केली ट्युजडेज विथ मॉरी आणि वाचायला सुरुवात केली. मला अरे हे तर आपण सहज करू शकतो. मला समजलं हे काय आहे ते, असं मनाने सांगितलं आणि मग मी लिहायला लागले आणि मग खूप मला त्याची आवड निर्माण झाली. येताना एरोप्लेन मध्ये पण मी ते लिहितच आले, झोपले नाही. म्हणजे तो एक ज्याला पण चस्का लागणं म्हणतात तसा तो लग गया आपको सगळ्या ह्याच्यात. आणि मला वाटतं अनुवादक हा को क्रिएटर असतो, म्हणजे सहनिर्माताही असतो अनेक अर्थाने. कारण शेवटी तो त्याचं एक सांस्कृतिक आणि भाषिक संचित घेऊन त्या संहितेकडे बघत असतो. तर त्याच याच्यात मी म्हणते की अनुवाद हे यशोदेचं व्रत आहे. वा. स्वतःचं जे मूल नाही ते स्वतःच समजून त्याचं संगोपन करायचं, जे काय त्याच्यासाठी करावं लागेल ते करायचं. आणि तेही हा तिचा मुलगा आहे माझा नाही हे लक्षात ठेवून ती लक्ष्मण रेषा पाळायची, ओलांडायची नाही. आणि आपल्या वाचकांना आवडेल हे तर आहे तशा पद्धतीने ते मांडायचं. हे इतकं साधं आहे ते यशोदेचं व्रत म्हणून मी ते केलं आणि जे झालं ते झालंय तुमच्या समोर. एक नंबर, फारच मस्त. आता मला वाटतं एक सगळ्यात शेवटी मी रॅपिड फायर राऊंड घेणार आहे यांच्याबरोबर. मला ती घ्यायची आणि मी काय खरं आता फार विचार नाही केलेला, लिहून ठेवलेले नाही आहेत, मला सुचतं तसं आहे. तर तुम्हाला 2 मी पर्याय देईन आणि दोन्ही हे उत्तर चालणार नाही, एकच निवडायला लागेल. आणि त्यातलं जे मग त्यातलं एक काकडभर सरस असतं ना काहीतरी, ते निवडायचं. आणि का ते मात्र सांगा, ते इंटरेस्टिंग असेल. पहिला प्रश्न, मराठी पुस्तकं का इंग्रजी पुस्तकं? मराठी. का? माझी माय मराठी आहे, मला त्याच्यातच आकलन होतं. क्या बात आहे. आणि हे 30 पुस्तकांचा इंग्रजीतून अनुवाद केलेल्या आपण अनुवादिकेकडनं आता हे उत्तर ऐकतो, हे महत्वाचं. हे त्याच्यासाठीच केले अनुवाद की जे माझ्यासारखे वेडपट आहेत की त्यांना कळतंय इंग्लिश भाषेत काय लिहिलं, पण इथं जे भिडणं असतं की नाही ते मराठी शिवाय नाही. तर माझ्यासारख्यांसाठी मी ते अनुवाद केले. क्या बात. सेकंड क्वेश्चन, नगर का मुंबई? नगर. अर्थात नगर. इतके वर्ष मुंबईत खरं राहत होतात, म्हणजे सगळं सदाशिवजींची पुढे कारकीर्द तिथे झाली, ते सगळं जग, तरी तुम्हाला नगर? हो, नगरच. मला वाटतं काही बाकी त्यांना विचारूच नाही, त्यांचं बघा काय फेशियल एक्सप्रेशन सगळं सांगतंय जे आहे ते मनात असतं. मनात असतं. तुम्ही मुंबईला राहा, दिल्लीला जाऊन या कामासाठी, पण तुमचं जे आहे ना मनातलं तिथेच जावं असं वाटतं असं शेवटी. वा. तिसरा प्रश्न, अभिनय का लेखन? ते नाही ठरवता येणार, कारण जे काही केलं ते मनापासून केलं ना. अभिनय करत असताना मला वाटतं वा वा काय मस्त आहे. लिखाण करत असताना मी त्याच्यातही रमते, पहाटे उठून तासन तास मी ते करते, भले तो अनुवाद का असे ना, कारण त्यात पूर्ण शिरावं लागतं ना, ते मला आवडतं. मग आमटी फोडणीच टाकतानाही तीच तन्मयता असते आणि एखादी ताण घेताना तीच तन्मयता असते. क्या बात, क्या बात. चौथा प्रश्न हा आता या फॅशन कॉन्शियस असे आम्ही दोघं आज फ्रेम मध्ये म्हणून फॅशनचा आहे. तो इथे तुम्ही बघताय की किती सुंदर साडी घालून आलाय आणि इथे जर तुम्ही पुस्तकात बघितलं, दाखवतो तुम्हाला नंतर, तर इथे एक छान त्यांचा वेस्टर्न अटायर मधला आहे. आणि म्हणून माझा चौथा रॅपिड मधला प्रश्न आहे की वेस्टर्न अटायर का साडी? इंडियन. अच्छा, मनापासून आवडतं? अगदी मनापासून. पण मग तुम्ही पुस्तकात आवर्जून वेस्टर्न अटायर मधला हा प्रकाशकांचा रेटा होता का काय? आपल्या हातात खूप कमी गोष्टी असतात. बरं आलं मी हा प्रश्न विचारला. लेखिकेचं कॅन्डिड कन्फेशन आपल्याला मिळालेलं आहे. पुढच्या आवृत्तीत साडीतलाच आता फोटो घेतो इकडे सगळ्या. आणि आता शेवटचा
एक छान मला वाटतं एक शेवटी विचारावं आणि आपण थांबवावं ही रॅपिड राऊंडची जी आहे ती की तुमच्या जे सगळ्या आयुष्यातले जे तुम्ही क्षण वेगवेगळ्या लोकांबरोबर अनुभवले तर त्याच्यात तरी मला असं नेहमी वाटतं की बाईच्या आयुष्यात एकीकडे एक नवरा असतो आणि एकीकडे मुलं बाळ असतात. तर खरा हा पर्याय असा नाही देता येत पण तरी देखील सदाशिवजी का 3 मुली? हे नाही रे, असे काय अवघड प्रश्न विचारतो. हा मग तुम्ही कारण स्कॉलर विद्यार्थी आहात तुम्ही नेहमी अतुकडीत असायचा तुमच्या शाळेत लिहिलंय तुम्ही. म्हणजे हे कुणीही सांगेल की पहिलाच पर्याय सदाशिव, त्याच्यानंतर बाकी सगळी दुनिया. आणि त्यामुळेच खरं तर पण मुली म्हणजे माझ्या मुलींनी मला माफ करावं पण आहे किती आणि मला वाटतं ते लॉजिकल आहे कारण पहिला नवरा बायको असतो मगच मुलं संसार नाही देतात का? हे तर इतकी साधी गोष्ट. मला फार छान वाटलं आज तुमच्याशी सगळा हा संवाद साधून की पुस्तक वाचताना देखील जाणवतं की एक अतिशय प्रगल्भ अशा मनाशी आपला संवाद होतो. ही मला वाटतं सगळ्या वाचकांना नक्की जाणीव ठेवेल. पण आणि ती प्रसन्न व्यक्तिमत्व आहे हेही कळतं. पण प्रत्यक्ष संवादात मला असं जाणवलं की ते नुसतं प्रगल्भ आणि नुसतं प्रसन्न एवढंच नाहीये तर ते फारच चांगल्या अर्थाने समृद्ध असं मन आहे. स्त्री मनाला तर हे विशेष भिडेल कारण तुम्ही बाईपणाचा अर्क त्यात अख्खा दाखवलाय आणि पुरुषांनाही हे विशेष आवडेल पुस्तक अशासाठी कारण त्यामध्ये अनेकदा लेखिकेला पुरुषाचं मन कळत नाही तर या लेखिकेला ते अख्खं कळलंय म्हणजे फक्त नवऱ्याविषयी बोलताना नाही सासऱ्यांविषयी बोलताना धीराविषयी बोलताना मित्रांविषयी बोलताना सगळ्या इन्स्टन्सेसमध्ये मला कळलं की पुरुषाचं मन कळलेली ही लेखिका आहे. असं हे अतिशय सुंदर पुस्तक खुलबर दुधाची जरा खूपच मोठं खुलबर वाटत नाही या आकारावरनं हे पण पण चेष्टेचा भाग आपण एपिसोडच्या सुरुवातीलाच त्याची त्यांनी कहाणी सांगितली. अतिशय छान पुस्तक आज बुक मध्ये या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायचा योग आला फार चांगलं वाटतंय. ही चर्चा घडू शकली याचं श्रेय आमची मैत्रीण रीमा अमरापूरकर हिला मला इथेच द्यायला पाहिजे सगळ्यांसमोर पब्लिकली. रीमाजी या स्वतः अर्थतज्ञ आहेत आणि मीडियामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत दिग्दर्शिका आहेत त्या रेडिओ मिर्चीमध्ये होत्या आणि आता पॉडकास्टर देखील आहेत. सो रीमा आणि माझं जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेपासूनच खरं हे मी तेव्हा युरोपात जायच्या आधी आमचं बोलणं झालं की बुकब्रो यावर शक्य झालं तर करू आणि मी तिलाच आधी विचारलं की कधी येणार आहे सुनंदाजी पुण्यात म्हणजे मग शूटिंग आपल्याला करता येईल. तर तिचे विशेष आभार इथे मानतो की तिच्यामुळे हा योग घडून आलेला आहे आणि छान आमच्या गप्पा झाल्यात. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल इतक्या भागानंतर 4थ्या सीझन पर्यंत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. मला हे माहितीये काय गोंधळ होतो तुम्ही सगळं लाईक करता कॉमेंट करता शेअर करता पण ते एक बटन दाबायचं विसरता. खाली बटन दाबा बेलचं चिन्ह येईल नोटिफिकेशन ऑन तेही बटन दाबा म्हणजे जे सगळे बुकब्रोचे पुढचे भाग येतील ते तुम्हाला दिसतील. काही सूचना असतील तर अवश्य त्या द्या. आजच्या भागावर काही प्रतिक्रिया असतील तर युट्यूबवर फेसबुकवर जिथे जिथे आपण शेअर करू तुम्ही शेअर कराल त्या द्या. त्या सगळ्या मी सुनंदाजींपर्यंत प्रतिक्रिया नंतर पोहोचवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचे छान आभार. इतके आपले मस्त एपिसोड चालले मध्ये थोडासा ब्रेक घेतलेला विराम घेतलेला आता आपण पुन्हा ती एक मोठी यात्रा चालू करतोय. खूप मला लेखकांची कवींची विचारणा होते म्हणून तेही एक एपिसोडच्या शेवटी सांगतो की तुम्हाला जर बुकब्रोमध्ये फीचर होण्यात रस असेल तर आधी मला मुळात पुस्तक पाठवून द्या कारण मला जाऊन शोधून वगैरे मी व्यवसायाने डॉक्टर आहे आणि बाकी कलाकार म्हणूनही माझी बरीच व्यवधानं असतात. मला सगळ्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली माहीत असणं निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे तुम्हाला वाटलं तर मला पाठवा. त्यावरती अगदी एपिसोड नाही केला तरी आपण फेसबुकवर पोस्ट तरी करू शकतो आणि जर एखादं तुमचं समजा नाही सिलेक्ट झालं तर प्लीज रागावू नका कारण ही काही कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाही आहे. ही आपली हे कुटुंब आहे आपलं वाचणाऱ्यांचं एक आमचं छोटं कुटुंब आहे. आता 3700 सबस्क्रायबर आहेत तेवढेच व्हॉट्सअपवर आपले ब्रॉडकास्ट लिस्टला मेंबर्स आहेत फेसबुकवर 1000 एक आहेत आणि छान एक यात्रा खरं चालू आहे आणि आज त्याचा तुम्ही भाग झालात तुम्ही आलात मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं आणि तू इतकं छान बोलतं केलंस की मी अगदी सहज तुझ्याशी गप्पा मारल्या आणि त्या सगळ्यांपर्यंत तू पोहोचवल्यास. मला खूप छान वाटतंय मला खूप आनंद झालाय. एवढं म्हणून पुरेसं आहे की नाही. धन्यवाद. आई ग थांबा. नमस्कार. म्हणायचो एकमेकांना म्हणजे विनोद सांगायचो खूप संसार करणं ही काही सोपी गोष्ट नसते आणि
आत्ताच्या काळात तर ती दुर्मिळच होत चालली. आणि आपल्या आपल्या याच्यात असा संसार होऊ शकतो का? तर नाही.